नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे माझ्या ब्लॉगमध्ये. आणि मी आता गावी आहे आणि मस्त पाऊस सुरू आहे आणि पावसामध्ये ना ह्या गरमागरम भजीची कमालच आहे तुम्हाला सांगायचं म्हणजे. हां, दिसते ना व्यवस्थित? आणि बाहेर बघा, हा असं एकदम पाऊस आता थांबलाय पाऊस, पण एकदम मजा येते. तर मी भजी खाऊन घेतो आणि भेटतो तुम्हाला. तर मंडळी, मी आता आहे आमच्या समाजाच्या मंदिरामध्ये म्हणजेच करेवा देवी मंदिर आणि आज मंदिराची पूजा आमच्याकडे आलेली आहे. तर सगळं साफसफाई चालू आहे आणि आता मी तुम्हाला दाखवतो, की मंदिरामध्ये मी काही कार्यकर्त्यांना घेतलं आहे काम करण्यासाठी आणि कोण-कोण आहेत ते मी तुम्हाला दाखवतो. एक सेकंड. पहिला कार्यकर्ता आहे बसवराज. बसवराज काय बोलणार आहेस काय ब्लॉगमध्ये? हा व्यक्ती खास ब्लॉगसाठी इकडे आला आहे आणि आता ब्लॉग बनवायला सुरू केल्यानंतर एवढा लाजतोय. आणि हा दुसरा व्यक्ती तर तिकडे गेला, तो माझा भाऊ आहे ओमकार. त्यांना मी कामाला लावलं आहे मंदिर साफसफाईसाठी आणि आता पूजा झाल्यानंतर मी तुम्हाला फायनल ब्लॉग दाखवतो. तर गाईज फायनली मंदिरातली पूजा झालेली आहे, तुम्हाला दाखवतो मी. साडी नेसवायला न जमल्यामुळे आईसाहेबांना बोलावं लागलं. दुसरी मॅडम इकडे उभारले, दोघे आईने येऊन साडी नेसवली आणि फायनली पूजा पूर्ण. नमस्कार मंडळी, कसे आहात तुम्ही सगळे? तर तुम्हाला ना एक गोष्ट दाखवायची आहे. म्हणजे तसं तर तुम्ही माझ्या मिनी ब्लॉगमध्ये बघितलंच असेल, पण ना मला ती गोष्ट इतकी आवडते ना, तुम्हालाही दाखवायचं आहे. ते म्हणजे एक सेकंड. तुम्हाला दिसतो का हा डोंगर? तर हा ना तसा खूप मोठा डोंगर आहे. इथून आता एवढाच दिसतो आणि डोंगरावरती अजून एक छोटंसं हिल टॉप आहे. तिथे ना मंदिर आहे आणि त्या मंदिराचं नाव आहे गुड्डादेवीचं मंदिर. तर इतका मस्त मंदिर आणि इतका मस्त डोंगर आहे ना. बघू, आज तसंही शनिवार आहे आणि सुट्टी तर आहेच आपल्याला. एकंदरीत जर वेळ भेटला आणि जर मी वरती डोंगरावर गेलो ना, तर नक्की तुम्हाला मी तिथलाही नजारा दाखवतो. तर भेटू थोड्याच वेळात. तर काही जसं मी मगाशी बोललो होतो, की मी वरती त्या डोंगरावर जाणार आहे. पण तुम्हाला खरंच सांगतो, इतका जोरदार पाऊस सुरू आहे ना, तर आज तर मला प्लॅन कॅन्सल करावा लागणार आहे. मैं क्या करूं फिर, जॉब छोड़ दूं? दाखवतो. बघा. थांबतोय, पडतोय, थांबतोय, पडतोय. कंटिन्यू असंच चालू आहे. त्यामुळे डोंगरावर जाणं आता शक्य नाही असं बघा. तर तिथे खूप वारा असते त्यामुळे. बघू उद्या प्लॅन होत असेल तर. आणि मी आता आहे माझ्या दुकानात. हे माझं छोटंसं किराणा दुकान आहे. बऱ्याचशा छोट्या-छोट्या गोष्टी आहेत, जे बालपणीच्या आठवणी पण करून देतात. नाव काय रे तुझं? सम्राट. सम्राट? काय पाहिजे तुला? चिंगम भेटते. चिंगम? एकच ते. मला माहिती आहे की कसं खायचंय. माहिती आहे? कितवीला काय? आहेस तू? हा? कितवीला आहेस? पहिला. तो कोण तुझा मित्र आलाय काय मागं? ते बघायचं. तर काही तुम्ही आतापर्यंत माझा पुण्यातला बगीचा बघितलाच असेल, पण तुम्हाला मी इथला मेन म्हणजे गावाकडचा दाखवतो, जिकडे भरपूर फुलं भेटतात मला. जसं की हा बघा, हा एक जास्वंद, हा म्हणजे हा एक झाड आहे ज्याला 5 पाकळ्यांचं फुलं होतं आणि काय एक मी जस्ट तोडलं. त्याच्यानंतर व्हाईटवाले पण भरपूर होतात आणि इकडे गुलाबाचं झाड पण आहे, ज्याला आज काही लागलेलं नाही आहे फुलं, बट भरपूर फुले भेटतात इकडे दररोज. मी आल्यापासून मला दररोज 10-12 तर भेटतच आहेत. मंडळी, मी बनवतोय आता रव्याचे लाडू. जसे की उद्या नागपंचमी आहे आणि आमच्या घरी आजपासूनच असते, म्हणजे आजपासून साजरा केला जातो, आज आणि उद्या. आणि त्याच्यासाठीच मी आणि माझी बहीण वरुषा आम्ही रव्याचे लाडू बनवतोय. ह्यातले 2 मी बनवतो, बाकीचे नाही बनवत. मी तुम्हाला दाखवतो कसं बनवतात. तुमच्याकडे पण असंच बनवतात का सांगा मला कमेंट्समध्ये. तर गाईस, आता तुम्हाला दाखवतोय पण ते होत नाहीये गोल. पण मी हळूहळू
प्रयत्न चालू आहे. मगाशी दाखवलो नाही आणि तेव्हा 2 गोल झाले आणि आता गोल होत नाहीये. देखा आपने लापरवाही का नतीजा. पण बनवून दाखवतो. हा फायनली लाडू तयार. टन, टन. आज नागपंचमीचा पहिला दिवस आहे आणि आता घरातले सगळे इथे जमत आहेत. कशासाठी म्हणजे नागोबाला दूध घालायला. घरचे मुख्य सदस्य आलेले आहेत टीव्ही बघून. अशा प्रकारे नागपंचमीचा पहिला दिवस साजरा झालेला आहे. तुम्हाला मी दाखवतो कसं काय. तर हे ह्याला अंगनूल म्हणतात. हे हळदमध्ये धागा बनवले असतं आणि ते सकाळी असणार. तर आजच्या दिवशी कसं असतं, पहिल्या दिवशी घरात नागोबाला दूध घातलं जातं घरच्या सगळ्या सदस्यांकडून आणि मग उद्या दुसऱ्या दिवशी घराच्या बाहेर अजून एक नागोबा जो घरी मम्मी स्वतः बनवते माती आणून त्याला, आणि ह्या नागोबाला बाहेर दोन्ही मूर्त्यांना ठेवून दोन्हीवरती दूध घातलं जातं. उद्याचं पण तुम्हाला दाखवतो. तर भेटू, बाय. तर मंडळी, जसं मी तुम्हाला काल बोललो होतो की नागपंचमीचे आमच्याच घरात 2 दिवस असतात. ते म्हणजे एक काल जे मी तुम्हाला दाखवलं, घरी आम्ही दूध घालतो, जे नागाची मूर्ती आम्ही घेतो बाहेरून विकत. आणि आजचा दुसरा दिवस. आज आम्ही कसं करतो, आमच्या इथे म्हणजे शेतातून आम्ही माती आणतो आणि त्या मातीचं आम्ही स्वतः एक नागाची मूर्ती बनवतो आणि मग दोन्ही मूर्ती बाहेर ठेवून बाहेर दूध घालतो. कसं ते मी तुम्हाला आता दाखवतो. तर बघा गाईस, जसं की तुम्ही बघू शकता, ही वाली जी मूर्ती आहे ही काल आम्ही घेतलेली, आज दूध घातलं आणि आज ही बनवून दोन्हींना बाहेर ठेवून दूध घातलं. तर अशा प्रकारे आमच्या इथे आम्ही नागपंचमी साजरा करतो. तुमच्याकडे पण असंच करतात का? मला नक्की कमेंट्समध्ये सांगा. भेटू पुन्हा. आय होप तुम्हाला तो डोंगर बघायचा आहे आणि अनफॉर्च्युनेटली या ब्लॉगमध्ये मी तो डोंगर नाही दाखवू शकलो, कारण मी नाही जाऊ शकलो त्या डोंगरावरती. पण मी पुण्याला जायच्या आधी नक्की त्या डोंगरावरती जाईन आणि तुम्हाला तिथला नजारा दाखवेल. तर स्टे ट्यून फॉर दी गुड्डादेव डोंगर. आणि असेच ब्लॉग्स बघण्यासाठी प्लीज सबस्क्राईब करा आणि या ब्लॉगला देखील लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि भेटू मग पुन्हा. बाय बाय.